Co-powered by टेक्नो। नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक या ठिकाणी निघालेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मोठ्या भक्तिभावानं गेले 10 दिवस नागपूरच्या राजाची पूजा अर्चना केल्यानंतर आता आपण बघू शकतो नागपुरातील मानाचा बाप्पा असलेल्या नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे या ठिकाणी नागपुरातील रेशीमबाग परिसरातून निघालेली आहे आणि फुटाळा चौक परिसरामध्ये यांचं विसर्जन होणार आहे। काय सांगणार, राजाची विसर्जन मिरवणूक निघालेली आहे। विसर्जन आज 10 दिवस आम्ही सेवा केलेली आहे गणपती बाप्पाची आणि गणपती बाप्पांना भरपूर देणार आहे, पूर्ण अकोला देणार आहे आणि गणपती विसर्जन होताना आम्हाला खूप दुःख होत आहे, परंतु हे विसर्जनाचं एक हे आहे, होणारच आहे। आपण हा उत्साह या ठिकाणी गणेश भक्तांमध्ये बघू शकतो। या ठिकाणी फुगडी खेळली जात आहे आणि बाप्पाला जड अंतकरणानं निरोप दिला जातोय। गेल्या 10 दिवस मोठ्या भक्तिभावाने पूजा केला। किती मोठा उत्साह आहे, खूप जास्त उत्साह आहे आमच्यात आणि आम्ही 30 वर्षापासून याची सेवा देत आहे। गणपती बाप्पा आपल्या आईकडे जात आहेत, आई वडिलांकडे चालले आहे, ते एक आनंदाची गोष्ट आहे। पण आम्ही आता त्यांची इतकी सेवा कमीच केली, जास्त केलीच नाही आहे आमच्या मानाने। पण गणपती बाप्पा चालले, खूप छान वाटत आहे, खूप आनंद आला। 10 दिवस मोदक खाऊन खाऊन छान वाटलं आम्हाला सगळ्यांना। आमचे बाप्पा चालले नाही, ते वर्षभर आमच्या सोबतच असतात। नागपूरचा राजा नागपुरातील एक मानाचा गणपती आहे आणि या मानाच्या राजाची, नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी निघालेली आहे। जड अंतकरणानं आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। Co-powered by टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।